नमस्कार, मी लीना. आज आपण करतोय मुलांसाठी एक अतिशय झटपट होणारा लाडू आणि तेवढाच पौष्टिकही तुम्ही म्हणू शकता. तो म्हणजे पोह्याचा लाडू. अगदी सोपी आहे कृती. बघूया कशी करायची. इथे पोह्याचा लाडू करण्यासाठी मी 1 कप पोहे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 1/3 गूळ घेतलेला आहे. माझ्याकडे गुळाची पावडर होती त्यामुळे मी डायरेक्ट ती घेतली आहे. तुमच्याकडे खडा गूळ असेल तर तो चिरून घ्या. त्याच्यानंतर पाव कप हे डेसिकेटेड कोकोनट आहे. इथे दुधाचा मसाला आहे. तो असेल तर तो घाला, नसेल तर वेलची पूड घातलीत नुसती तरी चालेल. आणि नंतर थोडेसे काजू आणि किसमिस आणि तूप लागणार आहे. पोहे आपण नुसते कोरडे भाजून घेऊया. आपले पोहे भाजून झालेले आहेत. छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत. हे बघा, पोहे भाजून झालेत. आता गॅस बंद केलेला मी. आता हे जरा गार होऊ दे. पोहे गार होत आहेत आपले. तोपर्यंत हे जे डेसिकेटेड कोकोनट आहे ते पण मी भाजून घेते. 1 चमचा तूप घातलं आहे. त्याच्यातच हे खोबरं घेते आणि तेही भाजून घेते. रंग बदललेला आहे. आता गॅस बंद केलाय मी. हे पण जरा गार होऊ दे. मी परत तूप गरम करायला ठेवलंय आणि त्याच्यामध्ये मी काजू आधी तळून घेणार आहे. 1 चमचा तूप घातलंय. त्याच्यात आपण हे काजूचे तुकडे किंचित गुलाबी सर होईपर्यंत तळून घेऊया. काजू गुलाबी सर झाले. त्याच्यातच आता हे बेदाणे घालते आणि गॅस बंद करते. हे काढून घेते मी आता. मी पोहे आणि डेसिकेटेड कोकोनट मिक्सरमध्ये घातलेलं आहे. आता हे मी फिरवून बारीक करून घेते. पीठ झालेलं आहे. आता ह्याच्यातच माझी गुळाची पावडरच आहे, पण तुमच्याकडे जर गुळाचे खडे असतील तर ते पण मिक्सरमध्ये घालून घ्या. मी पावडर असली तरी आत्ता घालते, कारण मग ती छान एकजीव होईल. आणि एकदा परत फिरवून घेते. त्यामध्ये मी दुधाचा मसाला घालणार आहे. मी मगाशी म्हटलं तसं दुधाचा मसाला असेल तर तो घाला, नसेल तर नुसती हिरवी वेलची पावडर घातली तरी चालेल. आणि त्याचबरोबर हे जे आपण काजू आणि किसमिस तळून ठेवलेले आणि त्याचं तूप हे पण घालते त्याच्यात. आणि आता हे सगळं छानपैकी एकत्र करून घे. हे मिश्रण थोडंसं मला कोरडं वाटतंय, तर मी थोडंसं दूध घालते इथे. दूध एकदम घालू नका. 1-2 चमचे दूध लागतं, फार नाही लागत.
आहेत की नाही झटपट होणारे हे लाडू आणि मुलांच्या डब्यासाठी पण उपयुक्त आहेत. नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशा छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.